नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी फकीरा, आणि आज या कादंबरीचा भाग दुसरा. ईर्षेचा डोंब झाला होता. वाटेगावचे लोक भान हरपले होते. आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बाप्या खोतानं आगळीक केली होती. त्याचा सूड घ्यायच्या हेतूनं लहान थोर धावत होते. द्वेषानं बांध फोडला होता. तो कंठावाटे बाहेर पडून आकाश डाणाणीत होता. मारण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांचे बाहू स्फुरत पावत होते. गोफणीचे पागुरे तयार झाले होते. सगळे लोक ओरडत होते, शिगाव जाळून बेचिराख करा. शिगावात वातावरण भयभीत झालेलं होतं. जत्रेत उडालेली दाणादाण आवरत आली होती. दंगलीत चुकलेली पोरं बाळं आपापल्या घरी आल्यामुळे आनंद झाला होता, पण भीती गेलेली नव्हती. राणोजीच्या एकाच घावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळं लोहाराची आळी रडत होती. गजाचं मढं वाटेगावच्या हातीत पडल्याचं ऐकून सुताराची घरं आक्रोश करत होती. परगावचे जत्रेकरू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटले होते. जो तो म्हणत होता, पळाल्या का गावा सांगा किडा रगडन. कैक घोंगडी माळाला पडली होती. कैक पायताणांची ताटातूट झालेली होती. किती काठ्या, किती कुऱ्हाडी बेवारशी झालेल्या दिसत होत्या. त्यात बापू खोतानं राणोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं न्हाऊन घरी गेला होता. त्याच्या त्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश झाला. गावकऱ्यांना धीर देत गावात फिरायला लागला. घाबरू नका, माझ्या बापूनं जोगणी पळवणाऱ्याचं शिर आणलंय. आपली जोगणी गेलेली नाही या बाहेर. पुन्हा जत्रा भरवूया. चला, आता सगळं काही शांत झालंय. परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं. बाजीबाला मात्र भान नव्हतं. बापू जेव्हा राणोजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं, अरे कोण होता तो? राण्या मांग होता, वाटेगावचा. कुठं सापडला? माळाला. आपली किती माणसं दागावली? 4 हातं आणि 2 माळाला. 6? म्हणजे जबरा होता तर. म्या त्याचं मुडकं मारून वेशीला टांगले. शाबास. असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता. त्याला चेव आला होता. तो ओरडत होता, अरे आपली जोगणी नाही गेली, बाहेर या. तोच रघुमान्या घोडं तकाटीत आला. बाजीबा जवळ येताच त्यांनी खसकन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हणाला, वाटगावची माणसं आली माळाव. लढाईची तयारी आहे त्यांची. माळाला माणूस माईना. अरे पण किती माणूस आहे? काही दाद नाही हो. मग आपली माणसं बाहेर काढा. हातेरं घ्या. बाजीबा ओरडला. त्यांना गावात शिरवू देऊ नका. गावाच्या बाहेर रोखा त्यांना. एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला. त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर जीन घालून आणला होता. घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि उभ्या पेठेनं दौडत निघाला. बाहेर पडा, बाहेर पडा. वाटेगावकरांना गावात शिरवू देऊ नका, नाहीतर गाव बेचिराख होईन. शिगावकरांनी प्रसंग जाणला. म्हातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेला बघून त्यांनाही चेव चढला. ते बाहेर पडले. शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या. कडवी तडफदार माणसं पुढं निघाली. काहींनी नाकी रोखली. जागोजाग दगडांचे ढीग लावले. गोफणी सज्ज झाल्या. बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या डोंगराआड सूर्यानं उडी घेतली. हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली. खाचखळगे, ओढे, ओघळी सर्व काही सपाट झालं. वाटेगावचे लोक थांबले. माळावर त्यांनी तळ दिला. विष्णुपंतानं सल्ला दिला, हे बघा, सूर्योदयापर्यंत शांत रहा. रात्री परक्या गावात शिरणं चूक आहे. सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू. तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे ते सुद्धा आजमावता येईल. कोणीही चढाईची भाषा करू नका.
हे ऐकून लोक शांत झाले. त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं. त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळला होता. भडकलेली डोकी जरा शांत झाली. राणोजी आणि त्याचा गाबऱ्या यांची ती दोन प्रेतं बघून जो त्वेष चढलेला होता ना, तो त्वेष लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले. पण अन्यायाची चीड आणि लढण्याची धमक कायम होती. राणोजीचं शिर नेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले. जर आपण 50 शिरं घेऊ तरच रामूश याची अवलाद, असं भैरू म्हणत होता. ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता, त्या निवडुंगात काय वास करतं, कोण जन्मतं, कोण मरतं, हा कोणाचा मुलगा, हा कोणाचा नातू, याची कुणी कधी कल्पनाही केली नव्हती, त्या जमातीतल्या एका माणसानं गावासाठी, गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकाचं अंतर संपुष्टात आलं. अगदी घरातल्या माणसासाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटायला लागलं. प्रत्येक माणूस हळहळला, चिडला. आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता. सारा गावच शिगावला राणोजीचं शिर आणायला गेला होता. तिथं काय होणार? जर लढाई झाली तर कोण मरणार, कोण जगणार, या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते आणि बायका पोरं विचार करीत होते. सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते. शिगावची 6 माणसं कामी आली होती. कैक जखमी झाली होती. परंतु इंग्रजी सत्ता शांत होती, पाहत होती. ती काहीही करू शकत नव्हती. कारण कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता आणि त्या वचनाला ती बांधली गेली होती. जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं. शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते. हा काही थोडका फायदा नव्हता ना त्यांचा. शिगाव आणि वाटेगाव दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसलेले होते. ते सूर्योदयाची वाट बघत होते. त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती. रात्र मी म्हणत होती. पावसाचे ढग आकाशात गडगडत होते. अकराळ विक्राळ आकृत्या करून लोंबकळत होते. मध्ये चांदण्या लखलखत होत्या आणि तेवढ्याच त्या प्रकाशात माळावरची हत्यारं जिभल्या चाटत होती. निशब्द शांतता पसरली. निद्रेनं डोळ्यांवर झापडी घातल्या. सर्वांच्याच शरीरात शिथिलता निर्माण झाली. कुणी बसल्या जागी पाय लांबवले, काही देह आडवे झाले. शांत, अगदी शांत वातावरण निर्माण झालं. इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत उठली. ऐका ओ वाटेगावकर मंडळी ओ. तो बाजीबाचा आवाज सगळ्यांनी ओळखला. विष्णुपंतांनी उलट आरोळी दिली. काय म्हणणं आहे बोला. सगळे लोक खडबडून उठले. हत्यारं सज्ज झाली. आमचं म्हणणं असं का तुम्ही गुमान परत जा. ते का म्हणून? आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारलाय. याला पुरावा काय? असं म्हणत बाजीबा पुढे पुढे यायला लागला. त्याबरोबर एल्गार झाला. खबरदार हा, पुढे यायचं काम नाही. भैरू खेकसला. नाही येत. पण आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं? बाजीबानं प्रश्न केला. अरे हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिल? शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला, ठीक आहे, मग सकाळी चौकशी करू. जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू. ठरलं? ठरलं ठरलं ठरलं. सर्वांचा एकच आवाज उठला. सकाळ उजाडली. दोन्हीकडचे 5 पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा, विष्णुपंत, शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली. त्यांनी प्रेतं पडलेली जागा बघितली. आसपासची जागा पाहूनच राणोजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता. पण बापू खोतानं आगळीक करून पुढं जाऊन त्याचं शिर मारलं आणि रिवाज मोडला असं सगळ्यांचं मत झालं. वाटेगावचा विजय झाला.
बाजीबानं परत शिगावला जाऊन राणोजीचं शीर परत केलं. शीर हातात येताच वाटेगावकरांना आनंद झाला. त्यांनी परत जाऊन राणोजीच्या प्रेताला अग्नी दिला. त्याच्या शेजारी घोड्यालाही माती दिली. तो वाटेगावचा प्रचंड विजय होता. दुःख आणि आनंद या दोन्हीही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झाला. कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं. आजपासून बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्र सूर्य असेपर्यंत भरणार होती. एका राणोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज, नवा नियम सुरू होणार होता आणि म्हणून सगळे लोक राणोजीचं कौतुक करत होते, पण हळहळतही होते. ते राणोजीचं गुणगान गात आनंदाने नाचत होते आणि रडत सुद्धा होते. मांगवाड्यात मन भुईसपाट झाली होती. दौलती, राहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यांपुढे हा अंधार झालेला होता. आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं. त्यांची भावकी आक्रोश करत होती, कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता. दौलतीचं जहाज फुटलं होतं. आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता. गावकऱ्यांनी मांगवाड्यात येऊन दौलतीसह सगळ्यांना धीर दिला. 4 दमाच्या गोष्टी सांगितल्या. सर्व मिळून आता राणोजीच्या 2 पोरांना जगूया, जपूया. त्यांनी वाटेगाववर अनंत उपकार केले, त्याची फेड करूया. गाव मांगांना अंतर देणार नाही. तिसऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवाड्यात आले. शिंदेशाही जोडा, धोत्राचा पायघोळ, डोकीला जरीचा रुमाल, करारी पण देखणा चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक, दाट भुवया, पल्लेदार काळ्या मिशा. असा तो कुलकर्णी पूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता. इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत, तो राजासारखा माणूस आलेला बघून सगळे मांग दौलतीच्या दारात जमले. दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरलं. अवधनी का तसदी घेतली? शीर देण्याइतकी ही तसदी नाही दौलू नाना. हे पंतांचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसायला लागला. त्याला पाहून पंतांचं ऊर भरून आलं. नाना, रडायचं नाही नाना. राणोजी जिवंत आहे असं समजून चाला. याच पटकराव त्यो बसत होता हो. मग मी बसतो त्यावर. पंत त्या पटकरावर बसत म्हणाले आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याची 2 पोरं जगलीच पाहिजेत, पंत निर्धारवाणीनं म्हणाले. पंतांचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून दौलतीला धीर आला. त्याचे आसू आटले. आनंदाश्रूत ते गडप झाले. शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंतांप्रमाणे सांगून गेले. मग मात्र त्याचं काळीज फुटलं. राधाचं कपाळ फटफटीत झालं. केवळ फकीरा, साधू करता जागायचं असं म्हणून ती जिवंत राहिली. राहीबाई या वयात एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचा आघात कशी काय सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं. तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं आणि ती भावना म्हणजे सूड. फकीरा मात्र उदास झालेला होता. आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला. मारू दे मुंडकं, ये वाटी हिसकून, हे आपल्या बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं. आता बाप दिसणार नाही, खाऊ आणणार नाही, मांडीवर घेणार नाही आणि तो आपला गाबऱ्या आपल्याबरोबर खेकाळणार नाही, खेळणारही नाही. फकीरा गाबऱ्याचं दावं घेऊन आसवं ढाळत होता. साधू मात्र राधाला सारखा रडवत होता. तो बापाला विसरत नव्हता. राणोजीचं शीर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लालेलाल झाला. त्याच्या हातापायाची आग झाली. तो बापावर ओरडला, तुम्हाला अवदस आठवली आणि तुम्ही शीर परत करून माझा अपमान केला. गावाचा अपमान केला तुम्ही.
हे बघ, तू गैरवागलाय. बाजीबा खेकसला. मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरला आणि त्या राणूजीचं शिर घेऊन आला तू. लाज वाटत नाही तुला पुन्हा बोलाय? पण कोण म्हणतं मी गैरवागलो? मी म्हणतो मी. ती जागा सांगती. तिथं मेलेला गाज्या सांगतोय. बिनडोक. लेका येताना संघाच्या माणसाचं मड सुद्धा तुला घेऊन येता आलं नाही? तू जागावसच का? मोठा बहादूर होता ना तू, मग त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊ दिला? बोल की. हे बघा, तुम्ही म्हणताय ते खोटं आहे. मी त्याला माझ्या हद्दीत गाठलाय. बोलायचंच काम नाही रे तू. तू एकटा असताना तर तुझं मुडखं त्याने कापून पुढं नेलं असतं. आपण मी त्याचं कापलं ना, आणि ते तुम्ही परत केलं. तेच बरोबर केलंय मी. अरे मी ती जोगणी आणली होती. त्यावेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझं शिर मारलं असतं तर? पण तसं झालं नाही, कारण एक रिवाज येतो आणि रिवाज होता बी तो. तो रिवाज त्यांनी पाळला, पण तो रिवाज पाळला नाही, म्हणून मी ते परत केलं आणि तेच चांगलं झालं. काय चांगलं नाही केलं? अहो लोक शेण बाप्या. बाजीबानं बापूच्या खाडकन तोंडात भडकवली. त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. तो बेभान होऊन म्हणाला, अरे तुला एवढीच ईर्ष्या असेल आणि तुझा माझ्या वंशाचा असशीन तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशीन. चल जा चल. शिगावकरांची मनं अपमानानं पोळून निघाली होती. आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. रणका जोगा मिरवत जाणार, जोगणी वाटे गावात निघणार, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. आपल्या गावाचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं. आता आपली जत्रा मोडली. आणि तसंच झालं. गावोगाव वार्ता पसरली की शिगावची जोगणी वाटेगावला गेली. आता वाटेगावला जोगण्या भरणार. आता शिगावला काय आहे? तिथे एक रणका जोगा फिरणार, त्याला काय पाहायचंय? खरा मर्द माणूस तो राणोजी. त्यांनी एकट्याने शिगाव लोळवला आणि जोगणी पळवून नेली. ज्यांनी प्रत्यक्ष राणोजीची ती तडफ पाहिली होती ते सगळे आपापल्या गावी राणोजीचे पोवाडे गायला लागले. त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगांचा मोठा बोलबाला झाला आणि हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं होतं. पावसानं आखडलेले पाय पसरले. आकाशातून मुसळधार पाऊस वरसू लागला. विजेचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट यांनी सृष्टी हादरली. बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले. हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली. एक न्यारीच सृष्टी अवतरली. नवा सुगंध दरवळायला लागला. एक नवीन ऊब दुनियेला आली. माणसांच्या आशा नजरेच्या आटोक्यात आल्या. पाऊस गेला, सुगी आली. पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेलं ऊन नवं नवं भासायला लागलं. दमट जमीन उसासे घ्यायला लागली. आकाश निरभ्र झालं. निळ्या आसमानात चपळ पाखरं भिरणीस लागली. शिवारात सुगीची हादगाई सुरू झाली. दौलती रानात फिरायला लागला. काढणी मोडणी खळी धुंडाळू लागला. त्याला बघून राणोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्यापुढे कणसांचे रास ओतायला लागले. गावानं हात सैल सोडल्यानं दौलतीचं घर भरायला लागलं. राही 2 शेळ्या घेऊन निवडुंगात फिरायला लागली. फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करत होती. ती पोरही आजीला मदत करत होती. दौलती पंढरीला जाऊन आला. गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना एक पांढरं शुभ्र शिंगरू आणलं होतं. त्याला फकीरा एक मूठ गवत आणून घालत होता. नवा गबऱ्या अजून खेकळत नव्हता, पण पोरांनी या नव्या शिंगराचं नाव गबऱ्याच ठेवलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी. आज या कादंबरीचा दुसरा भाग आपण ऐकला. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.